निशी, अरे वा, पराठा संपला पण. हो ना. अगं आजकाल खूप भूक लागते ना ग बाळाला. अगं असू दे ग, बाळाची काळजी घ्यायला बाळाची माऊ आहे ना. आणि म्हणून बाळाच्या माऊने त्याच्यासाठी एक सरप्राईज आणलंय. सरप्राईज? कसलं? बाळाला आणि बाळाच्या आईला कोणीतरी स्पेशल भेटायला येणार आहे. मला भेटायला? हो. कोण? सांगते सांगते, या ना. बोला जय पांढरे बाबा फू फा फू. जय पांढरे बाबा, जय पांढरे बाबा. बाबा या ना, या या. कोण आहे रुग्ण? रुग्ण? कोण कोण रुग्ण? तारिणी कोण आहेत हे? पांढरे बाबा नावाचे खूप मोठे बाबा आहेत. हे त्यांचे शिष्य आहेत, झाडफुके वैद्य. आपण यांना झाडफुके बाबा म्हणूयात. हा. बोला पांढरे बाबा फू फा फू की जय जय जय. निशी जय बोल ना. जय 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 जय. तारिणी कोण आहेत हे? काय चाललंय हे? काही फुफाफू वगैरे? अगं हे खूप मोठे वैद्य आहेत. कुठलाही आजार असू देत, काहीही प्रॉब्लेम असू देत, मानसिक शारीरिक, ते सगळं बरोबर करतात. आणि फक्त काढी आणि चाटण देऊन बाकी काही करावं लागत नाही. हा बाबा, ही माझी बहीण निशी, हीच प्रेग्नेंट आहे. तुम्ही तिला एकदा व्यवस्थित चेक करा आणि आम्हाला सांगा काय करायचं असेल ते. आम्ही सगळं करू बाळांसाठी, काही प्रॉब्लेम नाही. ये तारिणी, मी आजारी नाहीये, मी प्रेग्नेंट आहे. हं, कळतंय ना? अगं हो, बरोबर आहे तुझं निशी, पण तू प्रेग्नंट असल्यापासून साधं डॉक्टरांकडे पण गेलेली नाहीयेस ना. मग आपल्याला घरातल्या घरात उपाय करायचे असतील तर ते सांगतील ना आपल्याला घरगुती उपाय. हो की नाही बाबा? हो. मग त्यांना फक्त एकदा तुझी नाडी परीक्षा करू देत, मग बघ ते सगळं सांगतील व्यवस्थित. व्हॉट नाडी? काय नाडी एक्झाम वगैरे? अगं नाडी म्हणजे नस. नस नस बघून ते बरोबर सगळं चेकिंग करतात आणि आपल्याला सांगतात की आपल्या शरीरात काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे. हा हा. सिरियसली? माझी नस बघून त्यांना कळणार आहे की मी प्रेग्नेंट आहे, माझं बेबी कसं आहे वगैरे, विदाऊट सोनोग्राफी? वा. अगं काय बोलतेस तू हे? हो, पांढरे बाबांची विद्या कधीच चुकू शकत नाही. बोला पांढरे बाबा फू फा फू की जय जय. अगं दाखव ना. नो वे, मी माझा हात असा कोणालाही दाखवत नाही. आणि तारिणी, ह्या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये, तुला माहित. अगं निशी, कशाला घाबरतेस? अगं ही सुद्धा एक विद्या आहे. हा, तू तू काही काळजी करू नकोस, विश्वास ठेव याच्यावर, सगळं व्यवस्थित. ते काही असू दे, मला नाही चेक करायचंय. मला ना आरामाची गरज, मला झोपायचंय. गुड नाईट. निशी, अगं असं कसं करून चालेल? तुला बाळाची थोडी पण काळजी नाहीये का? हा, अगं स्वतःसाठी नाही, निदान बाळासाठी तरी कर. तू जर माझं ऐकणार नसशील ना, तर मी आत्ता हे सगळं जाऊन पद्मिनी काकूंना सांगते. थांब पद्मिनी बाई बाई, थांब थांब. ओ ओके बाबा, करा काय ते परीक्षा करा करा. थांबा बाबा. बसा. हो. बसा बसा, अगदी सावकाश. हो. बोला पांढरे बाबा फू फा फू की जय हा. जय जय जय. माते, हात बघू. व्हॉट व्हॉट माते वाते? आय एम नॉट युअर मदर, ओके? अगं निशी, असं काय करतेयस? तू आई होणार आहेस ना आता, म्हणून ते म्हणतायत माते. हा, अशी पद्धत असते म्हणायची. बघू बघू. हा दाढीवाला जर खरंच कोणी वैद्य और वाड्यावं असेल आणि जर त्याला हे सगळं कळत असेल, तर त्याला कळेल की मी प्रेग्नेंट नाहीये आणि मग तो तारिणीला सांगेल. गॉड हेल्प मी. सुखरूप आहे. हं? बाळ सुखरूप आहे. ओके.
तुम्हाला हे नस बघून कळलं? अर्थात माते, पांढरे बाबांची विद्या कधीच चुकू शकत नाही. पण ही विद्या मला अजून एक फार महत्वाची गोष्ट सांगते. काय? गर्भात एक नाही तर 2 जीव वाढतायत. अय्या, ट्विन्स. म्हणजे निशी, अगं तुला जुळं होणार आहे. ट्विन्स? 2? हाऊ? नो नो, हे इम्पॉसिबल आहे. शक्यच नाहीये. नाही, शक्यच नाहीये. का? अगं म्हणजे एक खूप आहे ना, 2 कशाला? आणि 2 म्हणजे बापरे, माझं पोट, माझी फिगर खराब होईल ना, म्हणून. पण देवाची करणी आणि नारळात पाणी हे कोणीच टाळू शकत नाही. तुम्हाला जुळी मुलंच होणार. हो. आणि निशी, मला एक भाचा आणि एक भाची पाहिजे बरं का. ए तारिणी, थांब. ओ फुके झाड, तुम्ही काय बोलताय? कळतंय तुम्हाला काय? हो, पांढरे बाबांची विद्या आहे ही. त्यांनीच दिली आहे मला. पण एक समस्या आहे. समस्या? कसली समस्या बाबा? 2 बाळांपैकी एका बाळाचं पोषण गर्भात व्यवस्थित होत नाहीये. त्यासाठी काहीतरी उपाय करावे लागतील. तुम्ही सांगाल ते सगळे उपाय करायला आम्ही तयार आहोत. पण आमच्या बाळांना काहीच व्हायला नाही पाहिजे. ए तारिणी, थांब जरा, थांब. शांत राहा, गप्प बस. ओ फुके झाड, तुम्ही जा आता. बस झालं, आता जा. अगं निशी, काय बोलतेस? आता आपल्या बाळासाठी हे करायला तर पाहिजेच ना. तुम्ही उपाय सांगा, नाही तर मी पद्मिनी काकूनच सांग. थांब. हो, चालली लगेच पत्नी. काय करा, काय करायचं ते उपचार करा. सांगा बाबा. हो. हे काय आहे? पांढरे बाबांच्या शास्त्रानुसार कारल्याचा रस. माते, रक्त शुद्धीकरणासाठी हा रस फार महत्वाचा आहे. माते, आता तू 2 नाही तर 3 जीवांची आहेस. बाहेरचं अब्रट चबरट खाऊन स्वतःची काळजी न घेऊन तू रक्त अशुद्ध केलंयस. त्यासाठी हा रस फार महत्वाचा आहे. घे, पटापटा पिऊन टाक. नो वे, मी नाही पिणार आहे कारल्याचा ज्यूस. तारिणी, तुला माहितीये ना किती कडू असतो. मी पिणार नाहीये, प्लीज. निशी, काय चाललंय तुझं? अगं औषध येते. औषधाची चव काय आपण घेऊन बघतो का? हा, औषध चम्मच आणि पटकन पिऊन टाक. चल. नाही, मी नाही. कौशिकी ताई, थांब. पितेय मी हा कडू ज्यूस, पितेय.